होमलिशियस पूनममध्ये सगळ्यांचे स्वागत. नमस्कार सगळ्यांना. आज आपण व्हेज ग्रिल सँडविच बनवतोय. चीज आणि विदाऊट चीज दोन प्रकार बघणार आहोत. मी काकडी घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे, शिमला मिरची घेतली. यामध्ये तुम्ही कांदा घेऊ शकता आणि सीझनल ज्या भाज्या आहेत त्या घेऊ शकता. पण मी या तीन इन्ग्रेडियंट यासाठी तीन भाज्या यासाठी घेतलेल्या की माझ्या मुलीला कांदा नकोसा वाटतो. त्यामध्ये तिला प्रत्येकाची आवड असते. माझ्या मुलीचा टिफिन मी बनवती आहे. सकाळची वेळ आहे, टिफिनची तयारी चाललेली आहे. आता या सगळ्या मस्त आपण भाज्यांना ब्लेंड करूया छान. आणि बघा मग त्यानंतर तुमचं सँडविच कोणाकोणाचं ना खूप यामध्ये ओलसर होतं, सॉगी, बाहेर ब्रेड फाटून बाहेर सगळ्या भाज्या निघतात. मी यामध्ये सगळ्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे त्या निघू नये म्हणून. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. आता मी घेतीये एक पातेलं घेतीये. त्यामध्ये मी माझं एक अजून इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. या भाज्या तर आपल्या बारीक करून झालेल्याच. सगळ्या किती सुरेख दिसत आहेत, अगदी बारीक, खूप छान दिसतात. यामध्ये आपण उकडलेलं कॉर्न, मी उकडलेलं कॉर्न घालते आहे. छान थोडंच घेतलं आहे. तुम्ही तुमच्या सँडविच किती साईजचे आणि किती करणार आहात त्यावरती तुम्ही तुमच्या भाज्या आणि कॉर्नचं प्रमाण घ्या. तर सध्याच मुलीचा टिफिन चालला आहे म्हणून मी तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवते. आणि या सगळ्या मिक्स केलेल्या भाज्या बारीक चिरलेल्या ब्लेंड ज्या केलेल्या आहेत त्या पिळवून काढायच्या. ही एक ट्रिक आहे बरं. तुम्ही डायरेक्ट घेता आणि टाकता, त्यातलं पाणी जे मॉइश्चर आहे ते आपल्याला पिळवून काढायचं आहे. हात स्वच्छ धुवून तुम्ही ह्या भाज्या सगळ्या निथळून घ्यायच्या. बघा हा ज्यूस, आणि हा ज्यूस फेकणार नाही. याचा वापर तुम्ही भाज्यांच्या कुठल्याही ज्यूसचा म्हणजे पाणी उरतं आहे किंवा तांदळाचं पाणी उरतं आहे, डाळींचं पाणी उरतं आहे, भाज्या धुतल्या चिरल्याचं पाणी उरतं आहे, झाडांना घाला बरं. आणि यामध्ये आता मी भरपूर काही सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे आणि टिप्स पण सांगणार आहे. अगदी हॉटेलसारखं तुम्हाला इतकं सुंदर लागेल ना हे सँडविच. तुमचे मुलं तुम्हाला म्हणतील, मम्मा मला आता हॉटेलचं बाहेरचं कॅफेमधलं सँडविच नको आहे, तू घरचंच कर. आणि घरचं हायजीन फ्री सँडविच करण्यात आणि खाऊ घालण्यात फार आनंद बरं. आता मी घेते पास्ता पिझ्झा सॉस. येस, तुम्ही म्हणाल पास्ता पिझ्झा सॉस काय टाकते, पण याची टेस्ट ना अप्रतिम लागते, अप्रतिम. त्यानंतर मेयोनीज,